नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BMC VTC मराठी चॅनलवर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आणि मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी। विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही मोबाईलवर एक छानसा पाठ पाहणार आहात। हा पाठ पाहून झाला की तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक निळ्या रंगाची लिंक दिसेल, तिला क्लिक करा आणि त्यावर तुमचा अभिप्राय नोंदवा। आणि हो, त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये काही प्रश्न दिले आहेत। तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही तुमच्या वहीत लिहा। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या तुम्हाला काय काय करायचे आहे। तर संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे। व्हिडिओ संपूर्ण पाहिला की डिस्क्रिप्शन बॉक्स क्लिक करा, त्यामध्ये असलेल्या लिंकवर तुमचा अभिप्राय द्या आणि प्रश्नांची उत्तरे लिहा। चला तर मग आता आपण पाठ पाहूया। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत। बालमित्रांनो, कोविड-19च्या या कालावधीत आपली गतिशीलता मर्यादित झाल्यामुळे आपल्या शिक्षणाची गाडी रुळावरून घसरता कामा नये, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने तुम्हा विद्यार्थ्यांना घर बसल्या दर्जेदार शिक्षण प्रदान करण्यासाठी हे चॅनल सुरू केले आहे। बालमित्रांनो, मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक छानसा पाठ। चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया। इयत्ता 9वी आणि आजचा आपला विषय आहे राज्यशास्त्र। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राज्यशास्त्रामध्ये अभ्यासणार आहोत महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी। चला तर मग सुरुवात करूया आजच्या पाठाची। तत्पूर्वी जाणून घ्या, राज्यशास्त्र हे इयत्ता 9वी पासूनच सुरू झालेलं आहे आणि हे आहे तुमचं राज्यशास्त्राचं पुस्तक। आणि राज्यशास्त्रात आपण भारत आणि जग याचा अभ्यास करणार आहोत। मागील इयत्तेत आपण जेव्हा पाहिलं होतं की स्थानिक शासन संस्था, भारताचे संविधान आणि आपल्या देशातील राज्य पद्धती आणि शासनाची व्यवस्था रचना यांचा अभ्यास केला होता। तसेच स्थानिक शासन संस्था म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांचा अभ्यास केला होता। आता मात्र आपण यावर्षी राज्यशास्त्राचा अभ्यास करणार आहोत। आणि जसं भूगोलाच्या अभ्यासातून तुम्हाला जगाची भौगोलिक रचना समजते आणि इतिहासाच्या अभ्यासातून तुम्हाला ऐतिहासिक काळातील जागतिक घडामोडी समजतात, तसेच तुम्हाला राज्यशास्त्राच्या अभ्यासातून भारत आणि जग यांचे संबंध समजणार आहेत आणि महत्त्वाच्या जागतिक समस्याही तुम्ही समजून घेणार आहात। आपण सर्वजण वेगवेगळ्या कारणांसाठी, सोयी सुविधांसाठी समाजातील व्यक्ती, संस्था व संघटनांवर अवलंबून असतो। आपले सामाजिक जीवन हे परस्परावलंबी असते व त्यात परस्पर व सहकार्य खूप महत्त्वाचे असते, जसे व्यक्ती आणि समाजाबाबत तसेच राष्ट्रांबाबतही आहे। भारताप्रमाणे जगात अनेक स्वतंत्र देश आहेत जे एकमेकांवर अवलंबून असतात। त्यांच्यात सातत्याने काही देवाणघेवाण चाललेली असते, व्यवहार होत असतात आणि ही सगळी स्वतंत्र राज्ये परस्परांशी करार करत असतात। या सर्व स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून एक व्यवस्था तयार होते आणि आपण त्या व्यवस्थेला आंतरराष्ट्रीय व्यवस्था असे म्हणतो। आणि ही जी आंतरराष्ट्रीय व्यवस्था आहे तिची काही वैशिष्ट्ये आहेत। ती कोणती वैशिष्ट्ये आहेत? तर आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची वैशिष्ट्य परस्परावलंबन आणि परराष्ट्र धोरणाच्या द्वारे
आंतरराष्ट्रीय संबंध. पहिलं धोरण बघूया आपण, परस्परावलंबन. बघा, जगातले सर्व देश हे कोणत्या ना कोणत्या कारणासाठी परस्परांवर अवलंबून असतात. जसा भारत हा तेलासाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून आहे, तसे दुसरे देश हे भारतातील अन्नधान्यासाठी अवलंबून असतात. म्हणजे एकमेकांना ते पुरवत असतात. भारताला तेल पुरवलं जातं तर भारत अन्नधान्य पुरवत असतं. म्हणजे प्रत्येक देश, मग ते राष्ट्र छोटं असू दे किंवा मोठं असू दे, ते कितीही मोठं असलं तरी, समृद्ध आणि विकसित असलं तरी सुद्धा सर्व बाबतीत स्वयंपूर्ण असू शकत नाही. अगदी मोठ्या राष्ट्रांनाही अन्य त्याच्यासारख्या छोट्या राष्ट्रांवर अवलंबून राहावं लागतं. म्हणजे अमेरिकेसारखं विकसित आणि बलाढ्य राष्ट्र सुद्धा तेलासाठी दुसऱ्या राज्यावर अवलंबून आहे, अन्नधान्यासाठी दुसऱ्या राज्यांवर अवलंबून आहे. भारताकडनं मसाल्याचे पदार्थ परराष्ट्रात पोहोचवले जातात. म्हणजे छोट्या राष्ट्रांवर अवलंबून राहावे लागते. आणि म्हणूनच हेच आहे परस्परावलंबन. आणि हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे म्हणजे आजच्या जागतिक व्यवस्थेचे एक महत्त्वाचे असे वैशिष्ट्य आहे. मग कोणत्या राष्ट्राशी मैत्री करायची, कोणत्या गटात सामील व्हायचे किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणती भूमिका घ्यायची इत्यादी विषयी प्रत्येक देश आपले निश्चित धोरण ठरवते. आणि यालाच आपण म्हणतो परराष्ट्र धोरण. आणि हे आंतरराष्ट्रीय धोरण असतं. बघा, म्हणजे प्रत्येक राष्ट्राचं इतर राष्ट्रांशी असलेले संबंध. आणि ह्यालाच आपण काय म्हणतो, परराष्ट्र धोरण असे म्हणतो. प्रत्येक स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्र आपापले परराष्ट्र धोरण ठरवते. आणि म्हणूनच राष्ट्रांमधील परस्पर संबंधांचा अभ्यास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय राजकारणात परराष्ट्र धोरणाला खूप महत्त्व असते. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज ज्या जगात राहत आहोत ते अनेक घटना घडामोडींमधून आकारास आले आहे. आणि हे जे आपले जग आहे, हे आजचे जग समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात जावे लागेल. मागच्या शतकात 2 महायुद्धे झाली. पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध या सर्वात महत्त्वाच्या घटना होत्या. आणि त्यांच्यामुळे जे जग बदलले आणि जगामध्ये नवीन प्रवाह आले, नवा विचार आला. आणि ह्या महायुद्धामुळे आणखीन काय काय घडले ते आपण समजून घेऊ. पहिलं महायुद्ध. युरोप खंडातील महत्त्वाचे देश या महायुद्धामध्ये सामील झाले होते. असं हे पहिलं महायुद्ध, जागतिक महायुद्ध झालं होतं. हे 1914 ते 1918 या कालावधीत झालं होतं. पहिल्या महायुद्धादरम्यान संपूर्ण जग म्हणजे मित्र राष्ट्र व मध्यगत राष्ट्र यात विभागले गेले होते. आणि या युद्धात 19 लाखांपेक्षा जास्त सैनिक व 7 लाखांपेक्षा जास्त नागरिक मारले गेले होते. या युद्धात युरोप खंडातील वस्तू व वास्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महायुद्धोत्तर अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली होती. या युद्धामध्ये आर्थिक नुकसान जसं सोसावं लागलं होतं ना, त्याचप्रमाणे युद्धात सहभागी नसलेल्या लोकांना पण झळ लागली होती. पहिल्या महायुद्धात सहभागी झालेली जी राष्ट्र होती त्यात मित्र राष्ट्र आहेत ब्रिटन, फ्रान्स, रशिया, इटली आणि अमेरिका. ही मित्र राष्ट्र होती, एकमेकांच्या सोबत होती. आणि त्यांच्या विरोधात होती ती मध्यगत राष्ट्र. ही मध्यगत राष्ट्र आहेत जर्मनी, ऑस्ट्रिया हंगेरी, बल्गेरिया आणि ऑटोमन साम्राज्य. ही जी राज्य आहेत ती आपण जगाच्या नकाशामध्ये युरोप खंडामध्ये पाहूया कुठे मोडतात. हे आहे ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, रशिया आणि इटली. तसंच मध्यगत राष्ट्र पहा, हे आहे जर्मनी, ऑस्ट्रिया हंगेरी, त्यानंतर हे ऑटोमन साम्राज्य आणि बल्गेरिया. तर अशा प्रकारचे ही मित्र राष्ट्र आणि मध्यगत राष्ट्र पहिल्या महायुद्धात एकमेकांच्या विरोधात सहभागी झाली होती.
आणि त्यांच्यामध्ये झालेलं जे युद्ध होतं ते महाभयंकर होतं आणि अशा प्रकारचं युद्ध पुन्हा होऊ नये त्यासाठी काहीतरी उपाययोजना करायला हवी असे सर्व राष्ट्रांना वाटू लागले व त्यातूनच राष्ट्रसंघ या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना झाली. म्हणजे शांतीचा मार्ग स्वीकारला पाहिजे हे प्रत्येकाला समजलं होतं आणि त्यातूनच राष्ट्रसंघाची आणि आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना झाली होती. कशासाठी? तर आंतरराष्ट्रीय समस्या या सोडवण्यासाठी आणि या समस्या या चर्चा आणि वाटाघाटी करण्याचं एक महत्त्वाचं व्यासपीठ बनलं. त्यामुळे युद्ध टाळणं ही राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी मानण्यात आली. पहिलं महायुद्ध संपलं खरं, पण ते संपल्यानंतर युरोपमध्ये आणि युरोप बाहेरही महत्त्वाचे बदल घडून आले. म्हणजे युरोपमधील पूर्वीची साम्राज्य जी होती ती कोसळली आणि त्यातून नवीन राष्ट्र म्हणजे फिनलँड, पोलंड, झेकोस्लोव्हाकिया, रुमानिया, नंतर युगोस्लाविया आणि बल्गेरिया ही नवीन राष्ट्रे अस्तित्वात आली. युरोपमधील अनेक देशांच्या आफ्रिका आणि आशिया खंडात वसाहती होत्या. प्रामुख्याने युरोपमधले इंग्लंड, फ्रान्स आणि पोर्तुगीज या लोकांच्या आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये वसाहती होत्या आणि या वसाहतींमध्ये स्वातंत्र्यासाठी चळवळी सुरू झाल्या. उदाहरणार्थ भारतामध्ये सुरू झालेली होमरूल चळवळ, असहकार चळवळ है ना, या युरोपीय राष्ट्रांच्या वर्चस्वाला या चळवळींनी मोठ्या प्रमाणात आव्हान दिले होते. पहिल्या महायुद्धानंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रसंघ निर्माण झाला, परंतु राष्ट्रसंघाला युद्ध थोपवण्यात यश आले नाही. जर्मनी, इटली, स्पेन इत्यादी देशांमध्ये हुकुमशाही राजवटी अस्तित्वात आल्या. या सर्व घडामोडींची परिणती ही दुसऱ्या महायुद्धात झाली. जर्मनीमध्ये हिटलरच्या हुकुमशाहीचा उदय झाला आणि दुसऱ्या महायुद्धाची ठिणगी पेटली. दुसरं महायुद्ध 1939 ते 1945 या कालावधीत झाले. हे महायुद्ध सर्व खंडांमध्ये झाले. म्हणजे आफ्रिका, आशिया, युरोप खंड ही सगळ्या ठिकाणी संपूर्ण जगामध्ये दुसरं महायुद्ध झालं. हे दुसरं महायुद्ध जमिनीवर, भूमीवर, सागर, आकाश सर्व क्षेत्र त्यांनी व्यापलेलं होतं आणि या दुसऱ्या महायुद्धात सर्वात अधिक असं संहारक ठरलं. म्हणजे पहिल्या महायुद्धापेक्षा हे दुसरं महायुद्ध अधिक संहारक ठरलं आणि पहिल्या महायुद्धाच्या तुलनेत ते अधिक व्यापक होतं. या युद्धात पाणबुडी व अणुबॉम्ब सारख्या अधिक प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला आणि त्यामुळे राष्ट्रावर पुन्हा एकदा आर्थिक संकट कोसळले. या युद्धात सहभागी असलेली राष्ट्र होती ती म्हणजे मित्र राष्ट्र होती ब्रिटन, फ्रान्स, रशिया, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया, भारत, चीन आणि कॅनडा. या सर्व राष्ट्रांचा मित्र राष्ट्रांमध्ये समावेश झाला. तर या विरुद्ध अक्षराष्ट्र होती ती म्हणजे जर्मनी, जपान आणि इटली. ही तीन राष्ट्र जी आहेत, जर्मनी, जपान आणि इटली, ही तीन अक्षराष्ट्र होती. या दुसऱ्या महायुद्धामध्ये सर्वात महत्त्वाचा सहभाग अमेरिकेचा होता आणि अमेरिकेने अणुबॉम्बची निर्मिती केली आणि हे युद्ध संपवण्यासाठी त्याने हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवरती अणुबॉम्बचा वापर केला. अणुबॉम्बमुळे फार मोठं नुकसान झालं होतं. ही दोन शहरं जपानमधली जी आहेत, नागासाकी आणि हिरोशिमा, ही पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती.
अमेरिकेने अणुबॉम्बची निर्मिती केली खरी, पण या अणुबॉम्बमुळे हिरोशिमा आणि नागासाकी सारखं शहर जपानमधलं उद्ध्वस्त होऊन गेलं होतं. 6 ऑगस्ट रोजी हिरोशिमा आणि 9 ऑगस्ट रोजी नागासाकी ही 2 जपानमधली शहरं अगदी बेचिराख झाली होती. आणि याच्यानंतर जर्मनीच्या पराभवानंतर आणि आशियामध्ये जपानच्या पराभवानंतर दुसरं महायुद्ध संपलं. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात जागतिक पातळीवर अनेक घडामोडी घडल्या आणि यामध्ये भारतावरची ब्रिटिश सत्ता कमकुवत झाली आणि भारत स्वतंत्र झाला. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात जागतिक पातळीवर ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडल्या त्यातली एक महत्त्वाची घटना म्हणजे शीतयुद्धाची सुरुवात झाली. हे शीतयुद्ध 2 मित्र असणारे जे राष्ट्र होते, अमेरिका आणि सोव्हिएत युनियन, हे युद्ध संपताच परस्परांचे स्पर्धक बनले आणि त्यांच्यातील सहकार्याची जागा ही स्पर्धेने घेतली आणि ही जागतिक स्पर्धा त्यांच्यामध्ये निर्माण झाली. शीतयुद्ध हे 1945 ते 1991 या 45 ते 46 वर्षाच्या कालखंडामध्ये घडलं होतं. म्हणजे 1945 ते 90चा जो कालखंड होता, 40-45 वर्षाचा, या दोन्ही राष्ट्रांमध्ये उघड युद्ध झालं नाही. म्हणजे अमेरिका आणि सोव्हिएत युनियन ही दोन्ही राष्ट्रांमध्ये उघड असं युद्ध नव्हतं, पण या युद्धाचा भडका कधीही उडू शकेल असा तणाव मात्र यांच्या संबंधांमध्ये होता. प्रत्यक्ष युद्ध न होता युद्धासाठी पूरक तणावपूर्व परिस्थितीला शीतयुद्ध असे म्हणतात. या काळात अमेरिका तर महासत्ता होतीच, पण सोव्हिएत युनियननेही अण्वस्त्रांची निर्मिती करून आपले लष्करी सामर्थ्य वाढवून महासत्ता बनण्याचा प्रयत्न केला आणि दोन्ही राष्ट्रांमध्ये हे युद्ध सामर्थ्य जे होतं ते फार बळकट होत गेलं. कारण अमेरिका आणि सोव्हिएत युनियन ह्या दोन्ही महासत्ता निर्माण झाल्या होत्या, त्यांच्यामध्ये संघर्ष होता, तसेच स्पर्धा होती, सत्ता स्पर्धा होती, शस्त्र स्पर्धा होती, विचारप्रणालीत भेद होते, परस्परांना शह देण्याची वृत्ती होती आणि राजकीय अविश्वास असल्यामुळे यामध्ये झालेलं जे युद्ध होतं हे शीतयुद्ध सुरू झालं होतं. शीतयुद्धाचे परिणाम: लष्करी संघटनांची निर्मिती झाली, जगाचे द्विध्रुवीकरण झाले, शस्त्रास्त्र स्पर्धा वाढली, प्रादेशिक संघटनांची निर्मिती झाली आणि अलिप्ततावाद बळावला. हे सारे शीतयुद्धाचे परिणाम आपण पुढील व्हिडिओत पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही पाठ छानपैकी समजून घेतला हो ना? याच पाठावरचे आपण काही प्रश्न पाहूया. चला, तुम्ही सुद्धा तुमची वही घ्या आणि या प्रश्नांची उत्तरं ताबडतोब लिहायला सुरुवात करा. पहिल्या महायुद्धाचे कोणते परिणाम झाले होते? सांगा बरं, पहिल्या महायुद्धाचे कोणते परिणाम दिसून आले? ज्या वेळेला पहिलं महायुद्ध झालं त्यानंतर मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. म्हणजे अनेक माणसेही मेली गेलीत आणि आर्थिक नुकसानही झाले. म्हणून म्हटलंय की जीवित आणि वित्तहानी दोन्हीही झाली होती आणि ती मोठ्या प्रमाणात झाली. 2 म्हणजे युद्धात सामील झालेल्या व न झालेल्या. म्हणजे युद्धात जे लोक सामील झाले होते ते आणि युद्धात सामील न झालेल्या अशा सर्वच राष्ट्रांचे खूप आर्थिक नुकसान झाले. 3 पराभूत व विजेत्या अशा दोन्ही राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था कोसळल्या होत्या. 4 युरोपीय राष्ट्रांच्या वसाहतीत स्वातंत्र्य चळवळी सुरू झाल्या. आणि 5 युरोपीय राष्ट्रांच्या वर्चस्वाला या चळवळींनी मोठे आव्हान दिले.
कोणत्या घटनांनंतर दुसरे महायुद्ध संपले? दुसऱ्या महायुद्धात महत्वाचा सहभाग असलेल्या अमेरिकेने अणुबॉम्बची निर्मिती केली होती. आशिया खंडातील युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेने 6 ऑगस्ट 1945 रोजी हिरोशिमावर व 9 ऑगस्ट 1945 रोजी नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले. या विनाशकारी अणुबॉम्बमुळे जपानने शरणागती पत्करली व आशिया खंडातील युद्ध संपले. याआधी युरोप खंडात जर्मनीचा पराभव झाल्याने युरोपातील ही युद्ध संपले. या 2 घटनांनंतर दुसरे महायुद्ध संपले होते. दुसऱ्या महायुद्धानंतर कोणत्या लष्करी संघटना स्थापन झाल्या? सांगा बरं विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या महायुद्धानंतर कोणत्या 2 लष्करी संघटना स्थापन झाल्या होत्या? पहा, जेव्हा शीतयुद्धाच्या काळात भांडवलशाही आणि साम्यवादी या 2 राष्ट्रांमध्ये लष्करी करार झाले आणि यामध्ये 2 लष्करी संघटना स्थापन झाल्या होत्या. म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर 2 महासत्तांमध्ये जग विभागले गेले आणि दोन्ही गटातील सभासद राष्ट्रांनी आपापसात 2 लष्करी करार केले. कोणते 2 लष्करी करार होते? तर भांडवलशाही देशांनी काय केलं? तर भांडवलशाही देशाखाली कोणते देश होते पाहूया आपण. बघा, भांडवलशाही राष्ट्रांनी अमेरिकेच्या नेतृत्वाखाली नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन ही लष्करी संघटना स्थापन केली. आता अमेरिकेच्या नेतृत्वाखाली कोणकोणते देश आले? तर बेल्जियम, ब्रिटन, कॅनडा, पोर्तुगाल, ग्रीस अशा 13 राष्ट्रांनी सुरुवातीला नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन ही लष्करी संघटना स्थापन केली आणि पुढे त्यात आणखीन 14 राष्ट्रे सहभागी झाली होती. आणि दुसरं साम्यवादी राष्ट्र जी होती त्या साम्यवादी राष्ट्रांनी सोव्हिएत युनियनच्या नेतृत्वाखाली वॉर्सो करार ही लष्करी संघटना स्थापन केली. तर दुसऱ्या महायुद्धानंतर विद्यार्थी मित्रांनो कोणत्या 2 लष्करी संघटना स्थापन झाल्या? तर नाटो आणि वॉर्सा करार या 2 संघटना दुसऱ्या महायुद्धानंतर स्थापन झाल्या. आता टिपा लिहा. परस्परावलंबन. परस्परावलंबन म्हणजे काय? तर जगातील प्रत्येक देश दुसऱ्या राष्ट्रावर कोणत्या ना कोणत्या कारणासाठी अवलंबून असतात. यालाच परस्परावलंबन असे म्हणतात. हो ना? म्हणजे एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर कोणत्या तरी कारणासाठी अवलंबून असतात. मग आता कोणती कोणती कारणं असतात? तर बघा, गरीब राष्ट्रांना विकसित देशांवर अवलंबून तर राहावेच लागते. पण मग विकसित राष्ट्र ही गरीब देशांवर कशी अवलंबून असतात? तर बघा, जी श्रीमंत राष्ट्र असते त्या राष्ट्रांनाही आपले उत्पादन विकण्यासाठी छोट्या व गरीब राष्ट्रांवर अवलंबून राहावेच लागते. कोणतेच राष्ट्र हे स्वयंपूर्ण असू शकत नाही. म्हणून परस्परावलंबन हे आजच्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे व्यवच्छेदक वैशिष्ट्य बनले आहे. तर तुमच्या लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो की परस्परावलंबन म्हणजे काय? बघा, आपला भारत देश जो आहे तो सौदी अरेबिया किंवा अरब देश जे आहेत त्यांच्यावरती तेलासाठी अवलंबून आहे, हो ना? आणि अरब देश जे आहेत ते भारतावरती अन्नधान्यासाठी अवलंबून आहे. म्हणजे यालाच आपण काय म्हणतो? परस्परावलंबन असे म्हणतात. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतात कोणत्या घडामोडी होत होत्या? या महायुद्धाचा भारतावर कोणता परिणाम झाला? दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतात पुढील घडामोडी घडत होत्या. 1. भारताला या युद्धात सक्तीने उतरावे लागल्याने
ब्रिटिशांविरुद्ध जनतेत असंतोष होता. अनेक ठिकाणी युद्धाच्या सक्तीविरुद्ध निदर्शने होत होती. 3. भारताच्या स्वातंत्र्याची मागणी याच काळात जोर धरू लागली होती. 4. 1942 चे चले जाव आंदोलन भारतभर चालू होते. आता भारताचा या युद्धाशी काहीही संबंध नसतानाही या युद्धाचे भारतावर गंभीर परिणाम झाले होते. काय गंभीर परिणाम झाले ते? तर ब्रिटिशांनी भारतीय सैन्याला सक्तीने युद्धात उतरवले. भारताचा पैसा युद्धासाठी नेण्याकरता कर वाढवला. जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण झाली आणि महागाई वाढली. तर हे गंभीर परिणाम भारताला सहन करावे लागले. आणि तसं पाहायला गेलं तर भारताचा या युद्धाशी काहीही संबंध नव्हता. पण भारत तेव्हा ब्रिटिशांच्या अधीन होता. त्यामुळे ब्रिटन राज्याने जे काही सांगितलं त्याप्रमाणे भारतीय सैन्याला युद्धामध्ये भाग घेणं भाग पडलं होतं. विद्यार्थी मित्रांनो, महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी या पाठावरील भाग 1 मधील आपण जो भाग अभ्यासला आता त्यावरचे प्रश्न पाहिले आहेत. तुम्ही सुद्धा तुमच्या वहीत या प्रश्नांची उत्तरं ताबडतोब लिहायला घ्या, म्हणजे तुम्हाला हा पाठ छानपैकी समजून येईल. आता पाठ तुमचा संपूर्ण पाहून झाला की नाही, की मग तुम्ही काय करणार आहात, तर मोबाईल वरतीच पाठाच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स दिसेल. या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला निळी लिंक दिसेल. त्या निळ्या लिंकला टच करा. त्याबरोबर अभिप्राय फॉर्म तिकडे तुम्हाला उघडून येईल. मग त्या अभिप्राय फॉर्म मध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमचं मत जरूर नोंदवा. आणि हो, आणखीन एक गंमत आहे तुमच्यासाठी. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये काही प्रश्न दिले आहेत. मग डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या वहीत लिहा. हा आहे तुमचा घरचा अभ्यास. थँक्यू. बालमित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा पाठ? आवडला ना? मग माझे जर असे छान छान पाठ तुम्हाला पाहायचे असतील ना, तर हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, या पाठांचे तुम्हाला जर पहिल्यांदा नोटिफिकेशन हवं असेल तर बेल आयकॉनला क्लिक करा. आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच लिहा. आता आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.